नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेली आहे. शेतकरी कर्जमाफी करता महा-आय-टीची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केलेली आहे. तसेच कर्जमाफी करता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने पूल अकाउंट या ठिकाणी खोलण्यात येणार आहे. आता हे पूल अकाउंट काय भूमिका निभावणार आणि महा-आय-टी यांची यामध्ये काय भूमिका या ठिकाणी असणार आहे, या संदर्भातला जी-आर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. हा जी-आर आपण या ठिकाणी बघूया, म्हणजे तुम्हाला महा-आय-टी आणि पूल अकाउंट याबद्दल कर्जमाफीमध्ये काय यांची भूमिका असणार ते आपल्याला या ठिकाणी कळेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पूल बँक अकाउंट सुरू करण्याबाबतचा जी-आर दिनांक 9/7/2026 रोजी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी बघूया, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आले आहे की या योजनेअंतर्गत कर्जमाफी, एकवेळ समझोता व प्रोत्साहनपर लाभ या घटकांचा समावेश या ठिकाणी आहे. आता यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महा-आय-टी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकावर आधारित संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र शेतकऱ्याची निवड करण्यात येणार आहे व महा-आय-टी या संस्थेमार्फत पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी संदर्भाधीन क्रमांक 2 येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पूल बँक अकाउंट सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय या ठिकाणी बघूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत गव्हर्नमेंट बिझनेस ब्रँच मुंबई येथे सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांचे नावे पूल बँक अकाउंट उघडण्यास खालील अटीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याकरता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट या ठिकाणी एक पूल बँक अकाउंट या ठिकाणी उघडणार आहे आणि त्यासाठी शासनाने या ठिकाणी ते अकाउंट उघडण्याकरता या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता मुद्दा नंबर 1 मध्ये या ठिकाणी आपण बघूया, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेमधील कर्जमाफी, एकवेळ समझोता व प्रोत्साहनपर अंतर्गत देण्यात येणारा लाभ पूल बँक अकाउंट द्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक असेल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे पात्र शेतकरी आहेत त्यांचं कर्ज या ठिकाणी जे निरंक होणार आहे ते पूल बँक अकाउंट मधूनच ती रक्कम शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये या ठिकाणी डायरेक्ट डीबीटी द्वारे या ठिकाणी जमा होणार आहे आणि शेतकऱ्याचं कर्ज खातं या ठिकाणी निरंक होणार आहे. अशा करता हे पूल बँक अकाउंट या ठिकाणी असणार आहे. मुद्दा नंबर 2, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केला जाणारा निधी पूल बँक अकाउंट मध्ये 24 तासापेक्षा जास्त काळ पडून राहणार नाही याची सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी या बँकेने दक्षता घ्यावी. म्हणजेच या ठिकाणी जे पात्र शेतकरी आहे कर्जमाफीमध्ये बसलेले त्यांच्यासाठी जो आलेला निधी आहे पूल बँक अकाउंट मध्ये, तो निधी 24 तासपेक्षा जास्त काळ या अकाउंट मध्ये त्यांना ठेवता येणार नाही. लगेच तुम्हाला तो या ठिकाणी पात्र शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये तो या ठिकाणी वर्ग करावा लागेल आणि ते कर्ज खातं या ठिकाणी निरंक या ठिकाणी करावं लागेल. या संदर्भातली दक्षता या ठिकाणी सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांना या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर मुद्दा नंबर 3, शासनाच्या निर्देशानुसार ज्या विशिष्ट प्रयोजनासाठी सदर खाते उघडण्याचे प्रस्तावित आहे त्याच विशिष्ट प्रयोजनासाठी उपयोग करण्यात यावा. मुद्दा नंबर 4, कोणत्याही परिस्थितीत अन्य प्रयोजनासाठी सदर खात्याचा वापर करण्यात येऊ नये. मुद्दा नंबर 5, सदर खात्याच्या संदर्भात रोख वही कॅशबुक अद्ययावत ठेवणे अनिवार्य राहील. मुद्दा नंबर 6, सदर बँक खात्यातील शिल्लक रकमा व त्या रकमेवरील प्राप्त झालेले व्याज समुचित शासन खाती भरणा करणे आवश्यक असल्यास
लागू असलेल्या नियम विनिमय यानुसार कार्यवाही करणे अनिवार्य राहील। मुद्दा नंबर 7, सदर बँक खात्यातील व्यवहाराचे मासिक ताळमेळ करणे तसेच लेखापरीक्षण अनिवार्य राहील। मुद्दा नंबर 8, सदर बँक खात्यात दीर्घकाळ निधी विनावापर पडून राहणार नाही या दृष्टीने दक्षता घेण्यात यावी। मुद्दा नंबर 9, विवक्षित प्रयोजन संपुष्टात आल्यानंतर सदर बँक खाते तत्काळ बंद करणे आवश्यक राहील। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी मधील ही एक प्रक्रिया या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जय जवान जय किसान।